आमच्या विरोधी नेत्यांनी गॅस सिलेंडर एवढ्या एका मुद्द्यावर लोकांना भ्रमित केलं आणि काही अंशी यशस्वी झाले। पण आता नवीन योजना केली आहे की प्रत्येक गरीब पात्र कुटुंबाला ज्या योजनेचं नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहे। एकीकडून केंद्राची उज्ज्वला गॅस योजना आणि दुसरीकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। आणि मी अजून त्याच्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली सारख्या वनक्षेत्रातील जिल्ह्याला जास्त मदत व्हावी म्हणून मी प्रयत्नशील आहे की यासोबत जंगलाच्या आसपास असणाऱ्या गावांना आपण अजून 3 सिलेंडर जास्तीचे मोफत देऊ शकतो का याचाही विचार आपण करतोय। कारण आता आपल्याला माहिती आहे की मोहम्मद युनूस यांनी बचत गट ही कन्सेप्ट बांगलादेशामध्ये यशस्वी केली। आणि मला आठवतं की जेव्हा मोहम्मद युनूस आणि आम्ही मुंबईमध्ये 4 सीझन हॉटेलमध्ये 5-7 तास चर्चा करत बसलो तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली जी कधीच आली नव्हती की गरीब माणूस साधारणतः कधीच पैसे बुडवत नाही। माहित नाही पण हे तुम्ही अनुभवता मीही अनुभवतो। मी वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि मला नेहमी आश्चर्य वाटायचं की शेतकरी 50,000 रुपयाचं कर्ज भरू शकले नाही म्हणून का गळफास घेतात आणि विजय मल्ल्या इतकं कर्ज बुडवल्यावर सुद्धा गळफास का घेत नाही हा प्रश्न असायचा। मग माझ्या लक्षात आलं की गरीब माणूस हा जास्त स्वाभिमानी असते आणि महिला त्यापेक्षाही जास्त स्वाभिमानी असते। आणि महिलेला जे काटकसर करण्याची सवय आहे ना तिच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया तिच्यासाठी युनियन बँक म्हणजे गव्हाचा डब्बा तांदळाचा डब्बा हे आपण अनुभवतो डब्यामध्ये पैसे। आणि मी जेव्हा अर्थमंत्री म्हणून अभ्यास करायचो तेव्हा माझ्या लक्षात आलं की सर्वात उत्तम अर्थमंत्री कोणी असेल तर ती गृहिणी आहे। तिच्यापेक्षा चांगला अर्थमंत्री कोणी असूच शकत नाही। या आधारावर कितीतरी कुटुंब संकटात असताना वरती येतात, कधी चांदीच्या रूपात कधी सोन्याच्या रूपात। हे सर्व जे जमा होतं ना हे तुम्हाला आश्चर्य वाटेल। अमेरिका कर्जबाजारी आहे। जगामध्ये जेव्हा आर्थिक मंदी आली तर जगातले सारे देश सटारले, भारत सटारलंच नाही। याचं कारण कोणी राजकीय नेता नाही आहे, आमची कौटुंबिक व्यवस्था आहे की आमच्या देशामध्ये हा जगातला एकमात्र देश आहे जिथं जे संस्कार आहे जी आमची संस्कृती आहे ती संस्कृती आहे कुटुंब वत्सल संस्कृती की ज्यामध्ये आई एखादं फाटकी साडी फाटकं लुगडं घालेल, एखादं फाटकं धोतर घालेल पण आपल्या मुलाच्या भविष्यासाठी पैसे एक एक करून जमा करते। आणि म्हणूनच आपल्या बँकांना कुठेही धक्का पोहोचला नाही। अमेरिकेसारख्या बगाड्य देशाच्या बँका सुद्धा डगमगीत झाल्या आणि त्या बँकांवर परिणाम व्हायला सुरुवात झाली। आमच्या बँकेवर मात्र दुष्परिणाम होऊ शकला नाही कारण आमचा डिपॉझिट रेट एकूण उत्पन्नाच्या हा 27% आहे, हा जगातला सर्वात हायेस्ट आहे। आणि अमेरिकेमध्ये डिपॉझिट वर्क तर नाहीच -8.5% आहे। म्हणजे 1 रुपया जमा तर करतच नाही पण हे मरतानाही कर्जबाजारी होऊन मरतात तो अमेरिका आहे। आणि आपल्या कच्च्या बच्च्याच्या भविष्याची चिंता करत माझ्या मुलीचं लग्न कसं होईल, माझ्या मुलाचं शिक्षण कसं होईल म्हणून बँकेत ठेवी ठेवणारे जर कोणी असेल तर ते मध्यमवर्गीय आणि गरीब आहे जे साधारणतः आपल्या देशामध्ये आता 25 कोटी कुटुंबापेक्षा जास्त कुटुंब हे आता गरिबी रेषेतून मध्यमवर्गीय रेषेकडे प्रवास करताय। मग या प्रसंगात सरकारने सुद्धा विषमता मुक्तीसाठी एक मोठा निर्णय केला आणि तो निर्णय की एकीकडे विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी लखपती दीदीची कल्पना मांडली। आता आपण निर्णय केलाय की महाराष्ट्रामध्ये 6,48,000 महिला बचत गट आहेत।
याला वाढवायचं, 7 लक्षापर्यंत न्यायचं आणि या गटाच्या फिरत्या निधीच्या रकमेमध्ये आता या वर्षीपासून आपण दुप्पट वाढ करतोय आणि आता फिरता निधी हा 30,000 रुपये वाढवण्यात चालला आहे, ज्यातून बचत गट सुद्धा छोट्या मोठ्या रोजगाराच्या संधी या प्राप्त करू शकेल. मग युनिटी मॉल वगैरे अशा अनेक कल्पना आहेत. पण एक गोष्ट खरी आहे, जी गोष्ट पोषण करते त्या प्रत्येक गोष्टीला आपण स्त्री रूपामध्ये बघतो. आपण बघितलं असेल की देवाच्या मंत्रिमंडळात सर्वात चांगली खाती देवीकडेच आहे. फायनान्स मिनिस्टर माता लक्ष्मी देवी, एज्युकेशन मिनिस्टर माता सरस्वती देवी, डिफेन्स मिनिस्टर माता दुर्गा माता, सर्वात चांगली खाती आहे. पण हेही गोष्ट तेव्हा तेवढंच महत्वाचं आहे की आता हाही शोध लागला की मुलं किंवा पुरुष यांची जेवढी ग्रहण क्षमता आहे, ग्रास्पिंग पॉवर आहे, त्यापेक्षा जास्त ग्रास्पिंग पॉवर हे मुलींचं आहे. जितकं उत्तम काम हे महिला करू शकतात तेवढं पुरुष करू शकत नाही, हे आता विज्ञानाने सांगितलं. आणि आनंद या गोष्टीचा आहे, यावर पुरुष टाळ्या वाजवत आहे. पण तुमच्या माहितीकरता सांगतो की यासाठी मग महाराष्ट्र सरकारने एक अजून उत्तम निर्णय केला की आपण पोषण करणारी नदी असेल, आपण तिलाच ती म्हणतो, मातीच्या रूपात पाहतो. भारत माता, याला बाप म्हणत नाही, भारत माता म्हणतो. मग ही पोषण करण्याची क्षमता म्हणजे कुठेतरी मी वाचलं की देव जेव्हा म्हणाला की मी आता पृथ्वीच्या उत्पत्तीमध्ये अनेक 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 प्राणी मात्र योनी जन्माला घातल्यावर आता मी थकलो, तेव्हा शेवटची योनी त्यांनी जन्माला घातली ती म्हणजे महिला, आणि तिच्या हातात पुढची विश्वनिर्मितीची दोरी दिली की महिला विश्वनिर्मिती करू शकते. आणि म्हणून आपल्या सरकारने एक उत्तम निर्णय केला आहे अर्थसंकल्पात की आपण म्हणतो की पुरुष शिकला एकटा शिकतो, महिला शिकली तर परिवार शिकते. आणि यासाठी आपण निर्णय केला, 2,000 कोटी रुपयाची तरतूद केली आणि या तरतुदीतून दोन जे घटक होते, ओबीसी आणि ओपन, जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहे, याला जात नाही, धर्म नाही, रंग नाही, वंश नाही, वय नाही, फक्त एकच आहे, उत्पन्न 8 लाखाच्या कमी पाहिजे. म्हणजे उद्या एखाद्या अब्जोपतीची पोरगी हा फायदा घेऊ शकणार नाही, पण ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा सर्वांसाठी या बजेटमध्ये त्यांच्या फीमध्ये आता 100% व्यावसायिक शिक्षणामध्ये सूट दिली. आता माझ्या चंद्रपूरची एखादी बहीण एखाद्या ओपन कुटुंबात जन्माला आली, ओबीसी कुटुंबात जन्माला आली, पण आई वडिलाचं उत्पन्न कमी आहे, इंजिनियर व्हायचं स्वप्न आहे, आकांक्षा संकल्प मोठा आहे, तर त्यांना आता 100% आपण फी मध्ये सवलत देतो आहे आणि ही सवलत निश्चितपणे कामी येईल. एक दुसरा अभिमानाचा विषय, 2013 पर्यंत शेती क्षेत्रामध्ये जी मदत केली जायची त्या मदतीमध्ये महाराष्ट्र सरकारने भरीव वाढ केली. अन्नदाता सुखी भव. शेवटी बाकी सारं यंत्रांनी तयार करताय, रिसर्च कितीही झाले तरी अजूनपर्यंत अशी कोणतीही 1 चमचा औषध निघाली नाही की 1 चमचा औषध घेतली की वर्षभर ताण लागत नाही. अशी कोणतीही टॅबलेट निघाली नाही की 1 टॅबलेट घेतली की वर्षभर भूक लागत नाही. आम्ही जातीपातीवर राजकारण करू, निवडणुका करू, पण देवानी मात्र जातीपातीचं राजकारण केलं नाही की हा या जातीचा आहे म्हणून 8 दिवसांनी भूक लागेल, हा या जातीचा आहे म्हणून 4 दिवसांनी भूक लागेल, हा या धर्माचा आहे 30 दिवस भूकच लागणार नाही, असं देवानी केलं नाही. देवानी सांगितलं तू कोणत्याही जातीत जन्म घे, ऑनलाईन काही तुझी बुकिंग नाही, मी ठरवतो तू कुठं जन्म घ्यायचा, पण भूकही मीच तुला देतो. आणि म्हणून शेतकरी जो अन्न पिकवतो तुमच्या पोटाची भूक मिटवण्यासाठी त्याला सर्वात जास्त मदत ही आता या राज्यामध्ये सुरू झाली. पहिलं उदाहरण की या 2022 जुलैपासून जेव्हा आमच्या सरकारने शपथ घेतली, आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त मदत 15,245 कोटी 76 लाखाची ही 1 मे 1960 नंतर जर कोणी केली असेल तर ती महायुतीच्या सरकारने एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात देवेंद्रजी आणि अजितदादाच्या मदतीने केली आहे. यासोबत आपण 1 रुपयात पीक विमा सुरू केला.
आपल्याला माहीत नसेल 1551 कोटी रुपये हे पीक विमा महाराष्ट्र सरकार भरते आहे. पण एक अजून मोठा निर्णय केला, तो म्हणजे केंद्र सरकार 11 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये देते. आता एकनाथ शिंदेजी, अजितदादा आणि देवेंद्रजींनीही निर्णय केला कि हम भी पीछे नहीं है, मोदी जी आपके 6,000 और महाराष्ट्र के 6,000 आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आपण 12,000 रुपये टाकतो. मला काही दिवसापूर्वी ही योजना घोषित झाल्यावर एक शेतकरी भेटला, म्हणाला भाऊ मी आनंदी आहे. म्हटलं का आनंदी आहे? तो म्हणाला माझ्याकडे 3 एकर शेती आहे, 3 एकरवर आम्ही 2 भाऊ आहे, 2 भावाचं कुटुंब आहे. 3 एकरमध्ये कितीही उत्पन्न घेतलं तरी आमची इच्छा 8 फुटाची आहे आणि आर्थिक चादर तर 3 फुटाची आहे. कोणीकडे ओढली तर काही ना काही राहून जातं. शेतीमध्ये एक पैसा लावता येत नाही. पण तुम्ही आता या अर्थसंकल्पात तुमच्या सरकारला मनापासून धन्यवाद आहे. लोकसभेत थोडं रागावलं होतो सोयाबीनचा भाव नव्हता म्हणून, पण आता मात्र तुमचे आभार आहे. कारण आता माझ्या कुटुंबात आम्ही 2 भाऊ 12,000, केंद्राचे 6, तुमचे 6, 12,000, माझे 12,000 भावाचे 24,000 रुपये माझ्या अकाउंटमध्ये डीबीटी डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर येत आहे. आणि आता आमच्या दोघांच्या म्हणजे माझी बायको आणि माझ्या भावाची बायको 18,000 येईल, म्हणजे 60,000 रुपये हे वर्षाचे जेव्हा माझ्या कुटुंबाला येईल. आता शेतीतलं उत्पन्न आता मी शेतीलाच लावेल. माझी शेतीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी याची निश्चित मदत होईल. कारण सरकारचे 60,000 रुपये हे यामध्ये इथं दिले जात आहे. सोयाबीनचा शेतकरी नाराज होता, खरं तर हा निर्णय थोडा उशिरा झाला. पण आता मात्र हा जो भावांतर होता यामध्ये सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्याला या अर्थसंकल्पात हेक्टरी 5,000 म्हणजे 10,000 रुपये दिले जाणार आहे. आणि यासोबत चंद्रपूर जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी अभिमानाचा विषय आहे, ज्यासाठी उद्धवजीचं सरकार असताना मी खूप मागे लागलो होतो, तो म्हणजे धानाचा बोनस. आता 20,000 रुपये हेक्टरी हा धानाचा बोनस आपल्याही जिल्ह्यातील जनतेचा फायदा होणार आहे. माझ्या खात्याकडून मी मत्स्य विषयामध्ये अर्थसंकल्पात तरतूद केली आणि पहिला इथं अजय सरकार असेल तर बंगाली कॅम्पमध्ये आपण मत्स्य बाजाराला मान्यता दिली आणि 5 कोटी रुपये हे आपल्याही चंद्रपूरसाठी. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मत्स्य बाजार होईल, पण मासळी विक्री सुविधा ही आपण आता महाराष्ट्रात करतोय. या बजेटमध्ये ही ती तरतूद केली आहे. एकमेकाला बांबू लावण्याच्या ऐवजी जर आपण बांबूची लागवड केली तर पर्यावरणाचं रक्षण होईल. आणि म्हणून काही राजकीय पक्षाचा बांबू लावण्याचा कार्यक्रम रद्द व्हावा आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी बांबू लागावे म्हणून या अर्थसंकल्पात आमच्या विभागाची योजना आली. आणि जे शेतकरी बांबू लावायसाठी इच्छुक असेल त्यांना आता 3 वर्षाचा खर्च म्हणून आम्ही प्रति रोप 175 रुपये अनुदान देणार आहोत. आणि त्याचीही तरतूद 10व्या पानावर अर्थसंकल्पात बाब क्रमांक 34 वर आलेली आहे. आपल्या वन्य प्राण्यांच्या संदर्भातही आपण नुकसान भरपाई वाढवली. पहिल्यांदा नुकसान भरपाई ही मर्यादित होती. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2013च्या अगोदर फक्त 2 लाख रुपये जीवितहानीवर होते. मी आल्यानंतर आता 25 लाख केले. मला याची जाणीव आहे की जीवाची किंमत अनमोल आहे, त्याची किंमत करता येत नाही. पण देशात सर्वात जास्त मदत करणारं कोणतं राज्य असेल तर ते महाराष्ट्र आहे. 10,000 रुपये जनावरांचा मृत्यू झाल्यावर हल्ल्यात 10,000 रुपये दिले जायचे. आता गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, आपण 70,000 रुपये मदत केली आहे. आता 1 लाख कुंपण देण्याचा, 1 लाख शेतकऱ्यांना कुंपण देण्याचा निर्णय केला. आणि तुम्हाला अभिमान वाटेल, शेवटी तळ राखी तो थोडंसं पाणी चाखी. आपण सर्वात जास्त चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या शेतकऱ्यांना कुंपण देणार आहोत. या 1 लाख शेतकऱ्यामध्ये साधारणतः 20% महाराष्ट्राचे शेतकरी हे चंद्रपूर, गडचिरोली आणि आसपासच्या जंगल क्षेत्रामध्ये असणार आहे. आणि त्यालाही आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे 15,000 रुपये देण्याचा निर्णय केला. नुकसान भरपाई जी एकेकाळी फक्त
1000 रुपये होती, यापेक्षा नुकसान भरपाई देताना आकडा 1000 ते 10,000 पर्यंत अटकायचा. कितीही नुकसान झालं तर 10,000च्या वरती दिल्याच जात नव्हतं. आता आपण तो आकडा वाढवून आता कमीत कमी नुकसान भरपाई तर आपण देतोच, पण आता मॅक्झिमम नुकसान भरपाई ही 10,000च्या ऐवजी 50,000 रुपये आपण केली, ज्यातून शेतकऱ्यांना निश्चितपणे झालेल्या नुकसानीची भरपाई हे प्राप्त होऊ शकेल, या बाबतीमध्येही आपण निर्णय केला. महाराष्ट्रासमोरचं एक आव्हान आपण बघितलं आणि ते आव्हान होतं की मोठ्या संख्येने फीची सवलत आपण देतोय, आपण स्कॉलरशिप देतोय, पण जे विद्यार्थी शिकून बाहेर येतात पुढचं भविष्य काय. आणि मग मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेजी, अजितदादा आणि देवेंद्रजींनी या सर्व पदवी पदविका विविध संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहे त्यांनी पुस्तकी ज्ञान तर घेतलं असतं, पण व्यावहारिक ज्ञानही घ्यावं लागतं. आणि त्या दृष्टीने ही योजना आखली आहे. हे थोडं सोहम बुटगे जरा तरुणांना सांगितलं पाहिजे, याची ही योजना केली पाहिजे. 10,000 कोटी रुपये हे यामध्ये ठेवले की त्यांना विविध क्षेत्रामध्ये व्यावहारिक अनुभव घेण्यासाठी ट्रेनिंग दिल्या जाईल, अप्रेंटिसशिप घेता येईल आणि त्यासाठी महिना 10,000 रुपये दिल्या जाईल. ही 10,000 कोटीची योजना आपण केली आहे. हे स्किल वाढवायचं म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये ITIचा दर्जा वाढ करतोय. शेवटी जी देश प्रगत आहे, मग जपान असेल, ब्राझील असेल, चायना असेल, यामध्ये ट्रॅडिशनल एज्युकेशन पेक्षा आता तांत्रिक एज्युकेशन दिलं जातं. हे तांत्रिक एज्युकेशन याची दर्जा वाढ व्हावी, त्या दृष्टीने मानव विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास या कार्यक्रमाअंतर्गत 2,307 कोटी रुपयाचा प्रकल्प हाती या अर्थसंकल्पात घेतला आहे. आणि यामध्ये सुदैवाने आपल्याही जिल्ह्यातल्या अनेक ITI यामध्ये घेतल्या जाणार आहे, कारण चंद्रपूरमध्ये येणाऱ्या उद्योगामध्ये उत्तम स्किल विद्यार्थी प्राप्त व्हावे, हाही यामागचं उद्दिष्ट आहे. डॉक्टरांची संख्या वाढावी यासाठी अर्थसंकल्पामध्ये अनेक मेडिकल कॉलेज घोषित झालेच आहे, पण 1 लाख लोकसंख्येमागे आत्ता आपल्या देशामध्ये फक्त आणि फक्त म्हणजे महाराष्ट्रात फक्त आणि फक्त 84 डॉक्टर आहे. कारण आता आपल्यापेक्षा देशाचा ॲव्हरेज थोडा जास्त आहे, पण याकडे कधीच आपलं लक्ष गेलं नव्हतं. आता याकडेही लक्ष गेलं आणि आपण जे मेडिकल कॉलेज घोषित केले या अर्थसंकल्पामध्ये 1 लाखामध्ये आता 100 तरी मिनिमम डॉक्टर व्हावेत हा संकल्प करून यालाही आता गडचिरोली, सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बुलढाणा, भंडारा, वर्धा, वाशिम, हिंगोली, जालना, धाराशिव, परभणी, नाशिक, जळगाव या सर्व ठिकाणी मेडिकल कॉलेज काढण्याचा निर्णय केला आहे. आणि सुदैवाने आपलं मेडिकल कॉलेज अर्थमंत्री असताना सुरू झालं, त्याची इमारती बांधून जवळपास पूर्ण झाली आहे. कधी जाऊन बघा, अप्रतिम इमारत आहे. पण दुसरा एक मोठा फायदा आपण करतोय तो म्हणजे मेडिकल कॉलेजची कॅपॅसिटी आपली 100 विद्यार्थ्याची क्षमता होती ती आता 150 झाली आहे. आणि 150 सोबत आता आपण आपल्या मेडिकल कॉलेजची प्रिमायसेसमध्ये चंद्रपूरमध्ये नर्सिंग कॉलेज, पॅरामेडिकल कॉलेज आणि डेंटल कॉलेज सुद्धा काढणार आहोत, ज्यामध्ये आपल्या चंद्रपूरमध्ये एक परिपूर्ण इन्स्टिट्यूशन हे या ठिकाणी असेल आणि त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला निश्चितपणे फायदा होईल हा विश्वास मला आहे. खरं तर एक विषय जो आपण केला, इथं आमचे ऑटो रिक्षा चालक मालक आहेत, इथं असणारे मधुकर राऊत असेल, राजेंद्र खांडेकर असेल किंवा या सर्व ऑटो रिक्षा चालकांनी 2018-19 मध्ये मागणी केली होती आणि ती मागणी होती की सर्वांच्या कल्याणाचे वेलफेअरचे महामंडळ झाले, पण आम्ही ऑटो रिक्षा चालवतोय. आम्ही कॉन्व्हेंटमध्ये जेव्हा गाडीमध्ये विद्यार्थी घेऊन जातो, इतरांची मुलं घेऊन जातो, तेव्हा आम्हाला मात्र दुःख असतं की आमची मुलं मात्र आम्ही कॉन्व्हेंटमध्ये शिकवू शकत नाही, उच्च शिक्षण देऊ शकत नाही. ऑटो रिक्षाचं कर्ज आमच्यावर आहे. आम्ही काही सरकारची नोकरी मागत नाही, सरकारची आम्ही काही लायबिलिटी नाही आहोत. आणि मग ते पटलं
आणि तेव्हा आपण महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक कल्याणकारी महामंडळ घोषित केलं. पण दुर्दैवाने आमचं सरकार हे 2019 मध्ये घोषित केल्यानंतर जनादेशाचा अवमान करत काही लोकांनी स्वतःचं सरकार स्थापन केलं. पण आता मात्र या अर्थसंकल्पामध्ये पैसेही दिले आणि महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक कल्याणकारी महामंडळ याची खरी सुरुवात जर महाराष्ट्रात कुठं झाली असेल तर ती चंद्रपूरकरच्या ऑटो रिक्षांच्या वाल्यांच्या माध्यमातून झाली आहे. चंद्रपूरमध्ये आपण दिव्यांगांचं खूप काम केलं, अजूनही करणं बाकी आहे. या ठिकाणी आपण 3 चाकी रिक्षांपासून अनेक कार्यक्रम राबवले. पण एक गोष्ट मात्र मागे पडली होती, ती या अर्थसंकल्पात आली. आपण NT साठी घरकुल योजना केली, आपण OBC साठी केली, आपण अनुसूचित जाती जमातीसाठी केली. पण असा एक समूह आहे दिव्यांग ज्यांच्यासाठी घरकुल योजना नव्हती. या अर्थसंकल्पामध्ये धर्मवीर आनंद दिघे ही दिव्यांगांसाठी घरकुल योजना केली. इथं जे दिव्यांगांसाठी काम करणारे लोक असतील त्यांनी याची नोंद घ्यायची आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दिव्यांगांना घर देणारा जर कोणता जिल्हा असेल तर तो चंद्रपूरच राहिला पाहिजे. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 350वा सोहळा आपण केला. पण नंतर लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक ऊर्जा केंद्र आहे. जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला तर बेशुद्ध माणूस सुद्धा शुद्धीवर येईल. कधीतरी सायंटिफिकली रिसर्च करत तपासलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज ही या महाराष्ट्राची नव्हे आमची सर्वांची एवढी मोठी संपत्ती आहे की ज्यातून नावानी एक ऊर्जा निर्माण होते. आपण अनेक कार्यक्रम केले राज्याभिषेकाच्या निमित्ताने. आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल की अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण 29 जुलै 1953 पासून कोणी काढू शकत नव्हता. पण ते काम वाघाच्या भूमीतलं एका शिवभक्तांनी करून दाखवलं आणि आपण ते अतिक्रमण हटवलं आणि आता त्या ठिकाणी अतिशय सुंदर क्षेत्र तयार होते आहे. श्रीशैलम ज्योतिर्लिंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 3.25 कोटी रुपये खर्च करून जर या देशामध्ये कुठं मंदिर सरकारच्या वतीने उभं झालं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं तपश्चर्या केली होती, तर ते महाराष्ट्राने श्रीशैलमच्या ज्योतिर्लिंगाच्या तिथं, कारण छत्रपती शिवाजी महाराज तिथं तपश्चर्या करण्यासाठी आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं वाघनक हे आणण्याचा करार आपण केला आणि लवकरच वाघनक येणार आहे. पण 2 अजून गोष्टी केल्या. गोष्टी तर अनेक केल्या. एक की आतापर्यंत सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कार्यक्रम हा सरकारी कार्यक्रम नव्हता, तो फक्त याच वर्षी जागा होता. पण या बजेटमध्ये पान क्रमांक 21 बाब क्रमांक 86 मध्ये आता आपण निर्णय केला की महाराष्ट्र शासनाकडून रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक समारोह दरवर्षी सरकारच्या वतीनेही साजरा करण्यात येईल आणि त्याला निधी हा सरकार उपलब्ध करेल. आणि आपण इथंच थांबलो नाही. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आता जगाची उत्सुकता होते. आपण लंडनमध्ये लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू उभा करतोय. तिथं आपल्या भारतीय वंशाचे 16 खासदार आहे. मी 2 खासदारांवर जबाबदारीही दिली आहे. वाघनक आल्यावर पुन्हा एकदा मी लंडन जाणार आहे आणि तिथं जाऊन आपल्या छत्रपतीचा पुतळा सरकारी पैशांनी नव्हे लोकवर्गणीतून आपण उभा करतोय. पण हा उभा करताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जगाला ऊर्जा देणारे आहे. आणि म्हणून शिवकालीन मोगल आमच्या किल्ल्यांवर जेव्हा चालून यायचे तेव्हा हे आमचे मराठा वास्तू या इतक्या अतिशय बुद्धिचातुर्याने बनवल्या होत्या की ज्या माध्यमातून लाखोच्या संख्येने येणारे मोगल आमच्या 1000 सैनिकांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज निघाले तर ते असे चर चर कापायचे. आपल्या या किल्ल्यांना जागतिक स्तरावर युनेस्कोमध्ये स्थान मिळावं म्हणून मी प्रयत्न सुरू केला आणि आता 85 बाब क्रमांकात आता आम्ही हा निर्णय केला आहे की युनेस्कोमध्ये. आणि सुदैवाने
जेव्हा युनेस्कोला प्रस्ताव पाठवायचा होता, आपल्या देशाच्या 13 राज्यांनी 44 प्रस्ताव केंद्राकडे युनेस्कोमध्ये पाठवण्यासाठी पाठवलेत, पण स्वीकारला गेला एकच प्रस्ताव, तो म्हणजे महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून नामांकन करणं. मी जसं मला सांगितलं की या बजेटचं पुन्हा एक वैशिष्ट्य आहे की अन्नदाता सुखी बाबा, आपण मदत करतोच, पण नंतर एक मोठा निर्णय केला. 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत 44,06,000 शेतकऱ्यांना जे 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत पंप गावतात यांना आता विजेचं बिल येणार नाही, 0 विजेचं बिल येईल. आणि यासाठी 14,761 कोटी रुपये हे आपण आत्ता दिलेले आहे की ज्या माध्यमातून निश्चितपणे याचा एक मोठा फायदा होईल. या अर्थसंकल्पामध्ये साधारणतः $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा संकल्प आहेच, पण याचं वितरण हे गोरगरिबांपर्यंत या आर्थिक विषमता मुक्तीच्या साठी याचं वितरण सुद्धा उत्तम पद्धतीने केलं. आणि इथं सरकार थांबलं नाही. जो प्रोफेशनल टॅक्स आहे यातून आता जय जवान, म्हणजे एकीकडे जय किसान झालं, पण जय जवानचा नारा देत आता सशस्त्र सेना दल असेल, सीमा सुरक्षा दल असेल, केंद्रीय राखीव पोलीस दल असेल, या सोबत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत तिबेट सीमा पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक, सशस्त्र सीमा दल, या सर्व जवानांना महाराष्ट्र सरकारने जय किसान जय जवान म्हणत आता प्रोफेशनल टॅक्सचा एकही रुपया लागणार नाही. व्यवसाय करातून जय जवान म्हणत पूर्णपणे सूट दिली आहे. शेवटचे काही आकडे मी एकूणच देशाचे सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही आता या आर्थिक आंदोलनाचं पाईक झालं पाहिजे. तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खरंच देशावर प्रेम असेल तर या आर्थिक शक्तिशाली देश बनत असताना आपण आपलं काय योगदान देऊ शकतो याचाही विचार केला पाहिजे. आपल्यापैकी कदाचित अनेकांना माहीत नसेल की काँग्रेसच्या कालावधीमध्ये फक्त एक एम्स होतं. एक एम्स. अटलजी आले त्यामध्ये 6ची वाढ झाली, 7 झाले. मोदीजी आले 7 वरून 10 वर्षात एकूण 22 एम्स म्हणजे 15 एम्सची वाढ झाली. देशामध्ये मोदीजी प्रधानमंत्री होईपर्यंत 387 मेडिकल कॉलेज होते. मोदीजी प्रधानमंत्री होईपर्यंत म्हणजे 66 वर्ष 9 महिन्यात. आणि या 10 वर्षामध्ये त्यामध्ये 209 नवीन मेडिकल कॉलेज झाले. आता एकूण 596 मेडिकल कॉलेज आहे. ITI ची संख्या ही 66 वर्षात 16 होती, आता या 10 वर्षात 16 वरून 23 वर वेगाने नेत. यासोबत IIIT ही 66 वर्षात 9 झाल्या होत्या, आता IIIT या 9 वरून डायरेक्ट 25 म्हणजे 16नी वाढ झाली आहे. IIM 66 वर्षात 13 होत्या, 10 वर्षात म्हणजे जर 66 वर्षाचा विचार केला तर साधारणतः 5 वर्षाला 1 व्हायला पाहिजे, पण आपण 10 वर्षामध्ये एकूण 7 वाढवल्यात. विद्यापीठाची संख्या ही 723 होती, आता त्यामध्ये 10 वर्षात 320 विद्यापीठ वाढलीत आणि 1043 विद्यापीठ आज देशामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आहे. स्वातंत्र्यानंतर 66 वर्षात 66 वर्ष 9 महिने एकूण 74 एअरपोर्ट होते. मोदीजींच्या 10 वर्षात नवीन 75 एअरपोर्ट झाले. स्वातंत्र्यानंतर 66.9 वर्षात आमचे वॉटरवे हे 9 होते, मोदीजींच्या कार्यकाळात 9 वरून वाढून 111 झालेत.
मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश वेगाने प्रगती करतो आहे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि या प्रगतीमध्ये आपण बघितलं असेल की अनेक योजना सुरू झाल्या. मग मुद्रा योजना असेल, विश्वकर्मा योजना असेल, स्टँडअप योजना असेल, स्टार्टअप योजना असेल, नारी से नारायण ही तक असेल, आत्मनिर्भर भारत असेल, जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान असेल, $5 ट्रिलियन इकॉनॉमी असेल, अनेक योजना, जवळपास 165 योजना महाराष्ट्रात देशामध्ये मोदीजींच्या कार्यकाळात सुरू झाल्या. पण आध्यात्मिकी प्रगती झाली. 3000 फुटाचं काशी विश्वनाथचा परिसर 5 लाख फुटाचा झाला. उज्जैनचा परिसर पुढे गेला. 4 धाम हा कधी विचार केला नव्हता, जी आमचा आध्यात्मिक भाव आहे. आता 4 धाम महामार्ग एवढ्या वेगाने होत आहे की परवा मग गडकरीजी सांगत होते की आपण एकदा मानस सरोवरला 1.5 दिवसामध्ये फिरून येऊ. जेव्हा मानस सरोवर ही एवढी मोठी यात्रा असायची की जाताना सर्वजण हा भाऊ वापस येतो की नाही अशीच भावना ठेवायची. आता 60, 70, 80 दिवस लागणारी ती मानस सरोवरची यात्रा आता 1.5 दिवसात जर होऊ शकणार असेल तर यापेक्षा आध्यात्मिक प्रगती कशी असू शकेल. 370 कदम असेल किंवा पायाभूत सुविधा असेल, इतक्या वेगाने वाढ झाली. 2013-14 पर्यंत केंद्राचं बजेट 16 लाख कोटी होतं. आता आमचं 60 लाख कोटीचा अर्थसंकल्प झाला देशाचा. आणि आज देश आर्थिक दृष्टिकोनातून वेगाने प्रगती करत असताना एक गोष्ट मात्र खरी आहे की यामध्ये महाराष्ट्राचं सर्वात मोठं योगदान आहे. आणि हे योगदान देताना मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की महाराष्ट्राच्या योगदानामध्ये चंद्रपूरचंही मोठं योगदान असावं. आणि यासाठी आपण 600 कोटीचं SNDT युनिव्हर्सिटी संकुल करतोय. कधी बाजारच्या जाताना बघा, आपण जाताना उजव्या हातावर इतक्या वेगाने काम सुरू आहे. 62 कोर्सेस आपण आपल्या भागासाठी करतोय. परवा सिम्बायोसिसची मी दुसऱ्यांदा चर्चा केली. मुलमध्ये 10 एकरमध्ये मुलींसाठी आपण सिम्बायोसिसच्या सोबत मिळून एक डीम युनिव्हर्सिटी करता येईल का याचाही विचार आपण करतोय. 100 एकरमध्ये कृषी महाविद्यालय होते आहे. स्वर्गीय सुषमा स्वराजच्या केंद्राचं बजारशामध्ये वेगाने काम सुरू आहे की आमच्या भगिनी आत्मनिर्भर व्हाव्या. पण भगिनी आत्मनिर्भर होताना चंद्रपुरामध्ये मुलं मागे राहू नये म्हणून आता गोंडवाना विद्यापीठाचं उपकेंद्र बाबूपेठमध्ये आपण 8 एकरमध्ये 400 कोटी रुपये खर्च करून तेही केंद्र करण्याचा आपण निर्णय केला आहे. आणि हा निर्णय करत असताना पुन्हा एक मनात विचार केला की लहानपणी विमान जर आकाशात उडताना आवाज आला तर आम्ही सर्व बाहेर निघायचो. सर्व पोरं एकत्र येऊन ते विमान म्हणून पाहायचो. तुम्ही कदाचित लहानपणी तेच केलं असेल जे मी केलं. आता तर विमानात बसण्याची संधी अनेकदा मिळते. पण मनात विचार आला की आपणही आपल्या चंद्रपूरमधून विमान चालवणारे पायलट तयार केलं पाहिजे. आणि तुम्हाला आनंद होईल की मोरवा एअरपोर्टचं काम सुरूही झालं. आता एअर स्ट्रीप पूर्ण झाली आणि 2 विमानही सरकारने आपल्याला दिले आहे. सध्या ते नागपूरमध्ये आहे. पण चंद्रपूरच्या मोरवा एअरपोर्टमधून जेव्हा ते विमान पायलट बनवण्याचं प्रशिक्षण देईल तेव्हा चिंता करू नका. आम्ही 6 महिन्याला 3 महिन्याला विमान पाहायचो. तुम्ही तर रोज विमान पाहाल. त्याच्यामुळे आमच्यापेक्षा तुम्ही जास्त नशीबवान राहणार आहात. आणि एवढंच नव्हे, आमची इच्छा आहे की आपला चंद्रपूर जेव्हा केव्हा तुमच्यापैकी कोणी विमानात बसेल तेव्हा कॉकपिट मधून कोणीतरी महिला पायलट बाहेर यावी. एखादा तरुण पायलट बाहेर यावा आणि म्हणावा, अरे भाऊ तू कुठं चालला, मी तुमच्याच गावचा आहे. तेव्हा मात्र हा आनंद आपल्याला निश्चितपणे होईल. पंजाब नॅशनल बँकेतून आपण अजयपूरमध्ये 10 एकरमध्ये प्रशिक्षण करतोय. मेडिकल कॉलेजच्या बाबतीत मी सांगितलं पॅरामेडिकल, डेंटल कॉलेज आणि आता आपण नर्सिंग कॉलेज आपण काढण्याचा निर्णय केला आहे. आता कामगार केंद्र सरकारच्या योजनेतून 100 बेडेड हॉस्पिटल होत आहे. अर्थसंकल्प जेव्हा येतो तेव्हा नेहमीच प्रत्येक जिल्ह्याचाही सर्वांगीण सर्वंकष विकास झाला पाहिजे हा भाव आपल्या मनात आहे. नेहमी असं वाटायचं की आम्ही मागे आहो. पण आज जेव्हा डिफेन्स मिनिस्ट्री म्हणून एखादा अधिकारी सैनिक शाळेत येतो आणि फोन करून मला सांगतो की देशातली सर्वात उत्तम सैनिक शाळा तुमची आहे, तेव्हा मला अभिमान होतो, आनंद होतो. पोट किती लोकांचं दुखू द्या, पण आता एक स्थायी स्वरूपाचं व्यवस्था इथं झाली आहे. हे खरं आहे, काही लोकांचं पोट दुखतं,
ते या सर्व विकासाला नावबोट गागबोट गागण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा कोणी स्वतः कर्तृत्वाने काम करू शकत नाही तेव्हा गागबोट गावतात. पण मला विश्वास आहे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेवर कि हमारा ये विकास आगे चलते रहेगा, हमारा काफिला ऐसे ही आगे बढ़ते रहेगा. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात आमचंही एक मोठं योगदान निश्चितपणे असेल हा विश्वास व्यक्त करून मला एका गोष्टीचं कौतुक आणि अभिनंदन आहे की आर्थिक विषयावर आपण अतिशय मनपूर्वक जे ऐकलं, माझा विश्वास है कि वो दिन दूर नहीं है कि मुंबई आर्थिक राजधानी है, पण उससे चंद्रपुर भी कम नहीं है. खूप खूप धन्यवाद. फर्ज का एहसास होना चाहिए, फर्ज का एहसास होना चाहिए, कर्म अपने साथ होना चाहिए. कामयाबी चूमेगी हर